नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आज दिनांक 11 जुलै 2024 रोजी आपण या शेतामध्ये शून्य मशागत तंत्राने कपाशी प्लस तुरीची या ठिकाणी लागवड केलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, शून्य मशागत तंत्राने आपण या ठिकाणी कपाशीची तुरीची लागवड केलेली आहे। मागील वर्षीचे जे जुने बेड होते त्याच बेडवर आपण या ठिकाणी कपाशी आणि तुरीची लागवड केलेली आहे। आणि आज जवळपास 1 महिना आपल्या या कपाशी आणि तुरीला होत आहे। तर या तुरीची छाटणी करीत आहोत। या ठिकाणी आपण बघू शकता, आपण तुरीची शेंडे खोंडी या ठिकाणी करीत आहोत। तुरीची शेंडे खोडल्यामुळे तुरीला अधिक फुटवे फुटतात आणि आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन या ठिकाणी मिळू शकते। त्या साहाय्याने हे बघा कट करू शकतो। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी घेवड्याची पण लागवड केलेली आहे आणि या ठिकाणी आपण घेवड्याची पण शेंड्याची फोडणी करीत आहोत। अशा प्रकारे ब्रश कटरच्या साहाय्याने आपण शेंडे खोडणी या ठिकाणी करीत आहोत। शेंडे खोडणी केल्यामुळं आपल्या पिकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये फुटव्यांची संख्या वाढते। फुटव्यांची संख्या वाढल्यामुळं परत आपल्याला अधिकचं उत्पादन मिळते। माझे सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी ब्रश कटरच्या साहाय्याने आपण अशा प्रकारे शेंडे खोडणी करावी। तूर्त एवढंच, धन्यवाद।